भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय एथोनिया नुठू माथा मरणा वाचोनी सर्वथा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून स्वतःच आलेला अनुभव या ठिकाणी व्यक्त करतात. महाराजांचा अनुभव काय, भाग्योदय झाला आणि त्या कारणानं काय घडलं तर ते हे जोडी संतपाय. महात्म्यांची भेट मला झाली, त्यांची संगत मला घडली, त्यांचा सहवास मला लाभला. याचं कारण काय, भाग्याचा उदय. भाग्योदय झाला आणि त्या कारणानं महात्म्यांची संतांची मला भेट झाली. स्वानुभव तुकोबाराय या ठिकाणी व्यक्त करतात. महात्मे जे काही बोलतात ते अनुभवामधूनच बोलतात. अनुभवाशिवाय बोलणेच आमच्या महात्म्यांना माहीत नाही. अगोदर स्वतः अनुभव घ्यायचा आणि मगच इतरांना सांगण्याकरिता प्रवृत्त व्हायचं, ही आमच्या महात्म्यांची असणारी रीत. ज्या प्रकारे एखाद्या खाद्यपदार्थाची चव जर आपल्याला सांगायची असेल तर तो पदार्थ आपल्याला अगोदर चाखून पाहावा लागतो, नाही का? त्याच्याशिवाय का त्या पदार्थाची चव आपल्याला सांगता येईल? समजा एखादा पदार्थ आपल्यासमोर आणून ठेवलेला आणि आपल्याला सांगितलं की या पदार्थाची चव नेमकी कशी आहे तेवढी तुम्ही आम्हाला सांगायची. अट मात्र काय, पदार्थ फक्त डोळ्यांनी पाहायचा, चाखून बघायचा नाही. येईल का हो सांगता? फक्त डोळ्यांनी पाहून एखाद्या पदार्थाची चव आपल्याला सांगता येणं जसं अशक्य आहे, तसं अनुभवाशिवाय बोलणं आमच्या संत महात्म्यांना माहीतच नाही. महाराज म्हणतात, अहो उगाच तुमच्या पुढं काहीतरी बोलायचं आहे म्हणून आम्ही बोलतोय अशातला काही प्रकार नाही. यातली प्रत्येक गोष्ट अगोदर आम्ही अनुभवली आहे, चाखून बघितली आहे आणि मगच तुम्हाला सांगण्याकरिता आम्ही प्रवृत्त झालेलो आहोत. महाराज म्हणतात, तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. अहो अगोदर आम्ही अनुभवलंय, बघितलंय आणि मगच तुम्हाला सांगू लागलोय. आणि तोच स्वानुभव तुकोबाराय या ठिकाणी व्यक्त करतात. महाराजांचा स्वानुभव काय, भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय. अहो भाग्योदय झाला आणि त्या कारणानं संतांची महात्म्यांची भेट मला झाली. अनुभवाचे बोल तुकोबाराय या ठिकाणी बोलतात. आता अनुभवाचा विषय निघाला म्हटल्यानंतर त्या अनुभवाच्या एक 2-4 प्रक्रिया अगदी थोडक्यात पाहू. जास्त काय त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही आपल्याला. परंतु शास्त्रानं अनुभवाच्या एक 4 प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. पहिली प्रक्रिया सांगताना शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येत नाही आणि तो व्यक्तही करता येत नाही. दुसरी प्रक्रिया सांगताना शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येत नाही परंतु व्यक्त मात्र करता येतो. तिसरी प्रक्रिया सांगताना शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येतो व्यक्त मात्र करता येत नाही. आणि चौथी प्रक्रिया सांगताना शास्त्रकार सांगतात, अनुभव घेताही येतो आणि तो व्यक्त देखील करता येतो. मग आता यातली पहिली जी काही प्रक्रिया आहे, अनुभव घेता येत नाही आणि तो व्यक्तही करता येत नाही. पहा, आता याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं जर झालं, व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे जहाल विषारी पदार्थ उपलब्ध आहेत. त्यापैकी सायनाइड नावाचा एक पदार्थ आहे, आत्यंतिक विषारी आहे. केवढा विषारी आहे म्हणाल तर एवढा विषारी आहे की जीवाच्या जीवेचा स्पर्श त्या विषाला झाला रे झाला, तत्क्षणी क्षणार्धामध्ये काय होतं, त्या जीवाला प्राणाला मुकावं लागतं. एवढं जहाल असणारं ते विष. मग अशा या जहाल असणाऱ्या विषाची चव नेमकी कशी आहे माहिती आहे का हो कोणाला? माहीतच नाही. कसं माहीत होईल? अहो चव कळायच्या अगोदर तर मृत्यू आपल्याला गाठायला लागला इथं आणि चव कशी कळायची, नाही का? पण एक सद्ग्रस्त होते, त्यांना वाटलं असं कसं बरं, या जगतातल्या प्रत्येक पदार्थाची चव मनुष्याला माहीत असताना नेमकी याच पदार्थाची चव माहीत नाही. मी चाखून बघणार आणि जगाला सांगणार ओरडून, याची चव नेमकी कशी येते. मग त्यानं काय केलं, आणलं थोडंफार ते विष, ठेवलं जिभेवरती. म्हटलं आता याची चव कळती का बघूया. अहो कळायच्या अगोदर तर मृत्यूने त्याला गाठलंच नाही का, म्हणजे चव कळता येणं अशक्य. बरं समजा एखादा जरा प्रतिकार शक्तीने युक्त असणारा असेल, कळाली त्याला चव, कळाली, तोपर्यंत जिवंत राहिला चव कळेपर्यंत. पण सांगायला राहील का जिवंत? सांगायला तो जिवंत राहू शकणार नाही. म्हणजे या जगतातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा अनुभव मनुष्याला घेता येत नाही आणि तो व्यक्त करायला गेलो तर व्यक्त देखील करता येत.
दुसरी प्रक्रिया शास्त्रकार सांगतात अनुभव घेता येत नाही, व्यक्त मात्र करता येतो. आता याचं उदाहरण देताना शास्त्रकारांनी एक 2-4 गोष्टी सांगितलेल्या. पहिलं उदाहरण देताना शास्त्रकार सांगतात शशशृंग. आता शशशृंग म्हणजे नेमकं काय? शश म्हणजे ससा, शृंग म्हणजे शिंग असलेला. आता समजा एखादी व्यक्ती म्हणाली की मी शिंग असलेला ससा पाहिलाय, म्हणायला काय हरकत आहे? तुमच्या तोंडाला कोण हात लावायला येणार आहे का? काही हरकत नाही, म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, नाही का? परंतु सिद्ध करून दाखवा म्हटलं तर तुमचा अनुभव कुठं पाहिला, त्याचा एखादा फोटो आहे का, व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे आहे का, त्याला कोणी साक्षीदार आहे का तुमच्यासोबत? अनुभव त्याचा घ्यायचा म्हटलं तर येईल का घ्यायला? हो, त्या शशशृंगाचा शिंग असलेला ससा नसतोच तर बघणार कुठनं तुम्ही? म्हणजे काही गोष्टी अनुभवता येत नाहीत, व्यक्त करायला गेलो तर व्यक्त मात्र करता येतात. दुसरं उदाहरण देताना त्याच्यामधलं उदाहरण देतात ख पुष्प. ख म्हणजे आकाश आणि पुष्प म्हणजे फूल. या जगतातल्या अशा बऱ्याचशा वनस्पती आहेत की त्यांना फुलं लागतात. परंतु एखादी जर म्हटली व्यक्ती की आकाशाला लागलेलं फूल मी पाहिलंय, शक्य आहेत का या गोष्टी? नाही. बोलायचं असेल तर त्याला काही बंधन नाही, कोण अडवायला येणार आहे त्याला? कोणीही अडवू शकत नाही. परंतु अनुभवानं जर सिद्ध करून दाखवा म्हटलं तर सिद्ध करता येत नाहीत. म्हणून या जगतामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा अनुभव मनुष्याला घेता येत नाही, व्यक्त मात्र करता येतो. तिसरी प्रक्रिया शास्त्रकार सांगतात अनुभव घेता येतो, व्यक्त मात्र करता येत नाही. आता याचं उदाहरण जर पाहायचं जर झालं, रामायणामधला एक प्रसंग आहे. विश्वामित्र नावाचे ऋषी सर्वांना परिचित आहेत. यज्ञाचं आयोजन त्या विश्वामित्रांनी केलेलं होतं, परंतु त्यांचा तो यज्ञ काही सिद्धीस जाईना, पूर्णत्वास जाईना. व्हायचं काय? राक्षस मंडळी जी काय होती ती सतत काही ना काही विघ्न त्यांच्या यज्ञामध्ये आणायची, जेणेकरून विश्वामित्रांचा यज्ञ पूर्णत्वास जाऊ द्यायचा नाही असा त्या राक्षसांचा असणारा निश्चय. म्हणजे काय करावं या राक्षसांनी? कुठनं तरी प्रेतं आणावी, त्या यज्ञकुंडामध्ये टाकावीत. मांस आणावं, रुधिर आणावं, त्या यज्ञकुंडामध्ये टाकावं. जे काय ऋषिकुमार त्या ठिकाणी आहुती देण्याकरता म्हणून बसलेले आहेत, मंत्रोच्चार करतायत, त्यांचंच अपहरण करावं, त्यांनाच पळवून न्यावं. म्हणजे त्या विश्वामित्रांचा यज्ञ काही पूर्णत्वास जाईनाच. मग आता आपला जर यज्ञ पूर्णत्वास न्यायचा असेल तर त्या राक्षसांचं निर्दालन केलं पाहिजे आणि त्याच्याकरता कोणाची तरी योजना आपल्याला केली पाहिजे. एवढं आमच्या त्या विश्वामित्रांच्या ध्यानात आलं. राक्षसांचं निर्दालन विश्वामित्र ऋषी करू शकत नव्हते अशातला काही प्रकार नाही. विश्वामित्र ऋषी पूर्वाश्रमीचे क्षत्रिय असणारे, संपूर्ण शास्त्राभ्यास त्यांचा झालेला, त्यांना काही अवघड नव्हतं. धनुष्यबाण हातात घ्यावा आणि त्या राक्षसांचं निर्दालन करावं, काही कठीण नव्हतं. परंतु व्हायचं असं, त्या राक्षसांची येण्याची वेळ काय निर्धारित केलेली नव्हती, निश्चित नव्हती. कधीही यावं आणि कधीही त्यांनी ते यज्ञाचा विध्वंस करावा. मग आता त्या राक्षसांचं निर्दालन जर करायचं असेल तर हातामध्ये धनुष्यबाण घेऊन सज्ज बसलं पाहिजे. बरं, आता शस्त्रसज्ज होऊन विश्वामित्र बसले तर त्या यज्ञमंडपाच्या ठिकाणी मंत्रोच्चार करायचा असेल, आहुती द्यायची असेल, काही कमी जास्त पाहायचं असेल, ते कोणी पाहायचं, ते कोणी करायचं? म्हणजे सगळ्या गोष्टीची पंचायत आमच्या त्या विश्वामित्रांना झालेली. म्हणून मग त्यांनी ठरवलं यज्ञाचं संरक्षण करण्याकरिता कोणीतरी त्रयस्थाची नेमणूक आपण या ठिकाणी केली पाहिजे. मग आता कोणाची बरी नेमणूक करावी? एकदम दशरथ राजाची आठवण आमच्या विश्वामित्रांना झाली. आले, अयोध्येला आले. आता विश्वामित्र ऋषी आलेत म्हटल्यानंतर यथोचित असणारं स्वागत आमच्या दशरथ राजानं त्यांचं केलं. सिंहासनावरती आरूढ केलं आणि येण्याचं प्रयोजन ऋषींना विचारलं. त्याबरोबर विश्वामित्र ऋषींनी सांगायला सुरुवात केली, राजन काही नाही रे, एक यज्ञ करतोय आणि माझा तो यज्ञ काही पूर्णत्वास जात नाहीये. राक्षस मंडळी त्यात विघ्न आणतायत, तेव्हा त्या यज्ञाचं रक्षण करण्याकरिता मला काही लोकांची आवश्यकता आहे आणि त्यांना घेऊन जाण्याकरिता म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आता दशरथ राजा म्हणाले, ठीक आहे, कोणाचं नाव घ्या, तुमच्यासोबत देतो म्हटले पाठवून, कोण पाहिजे तुम्हाला सांगा. असं म्हटल्याबरोबर विश्वामित्र ऋषींनी नावं घेतली. ती कोणाची हो? राम आणि लक्ष्मणाची. ही तुझी असणारी 2 मुलं तेवढी तू मला दे बास, मला बाकी कोणाची गरज त्या ठिकाणी नाही. आता त्या राम लक्ष्मणाचं नाव काढल्याबरोबर आमचे दशरथ राजा जरा शांत बसले, नाही का. राक्षसांशी युद्ध करण्याकरिता राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांना हवे आहेत. बरं, राम लक्ष्मण वयानं फार मोठे आहेत, अशातलाही काही प्रकार नाही.
10-12 वर्षांची ती कोवळी पोरं आणि कुठं ती अकरार विक्राळ असणारे ते राक्षस, निर्दयी असणारे ते राक्षस. बर, ही पुत्रसंतती जी काय मला झालेली आहे ती काय सहजासहजी झाली आहे का? सायासानं ही पुत्रसंतती मला झालेली असताना ती राक्षसांसमवेत अशी युद्ध करायला वगैरे पाठवून कसं चालेल? नाही. विश्वामित्रांना आमच्या दशरथ राजाने विनंती केली, राम आणि लक्ष्मण यांना सोडून दुसरे कुणीही कोणताही योद्धा तुम्ही मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. चतुरंग सैन्य मागितलं तर तेही तुम्हाला मी द्यायला तयार आहे, परंतु राम आणि लक्ष्मणाचा तेवढा हट्ट तुम्ही करू नका. आता इकडे विश्वामित्र देखील हट्टाला पेटले. नाही म्हटले, द्यायची असली तर तुझी 2 मुलंच तेवढी मला दे, बस, बाकी मला कोणीही नको. नसेल तुला द्यायचं तर हे बघ राजा राहू दे म्हटले, मी असाच जातो म्हटले माघारी. अतिथी विणमुख गेला असता त्याचं काय पातक आहे हे वेगळं मी तुला त्या ठिकाणी सांगायची गरज नाही. आता आली का पंचायत? द्यावं तरी पंचायत आणि नाही द्यावं तरी पंचायत. सगळी परिस्थिती आमच्या त्या वसिष्ठ ऋषींनी जाणली. म्हटले आता नाही पाठवलं आणि पाठवलं, दोन्ही बाजूनी पंचायत आहे. मग दशरथ राजाची समजूत काढायला आमच्या वसिष्ठ ऋषींनी सुरुवात केली. म्हटले हे बघ राजा, तू व्यर्थ चिंता करू लागलेला आहेस, चिंता करू नकोस. राम आणि लक्ष्मण तुला कोणी सामान्य वाटतायत का? अरे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत ते, आणि त्यांचा असणारा जो काय अवतार या ठिकाणी झालेला आहे तो कशा करता? तर या राक्षसांचं निर्दालन करण्याकरिताच. तेव्हा निश्चिंत मनानं तू विश्वामित्रांसमवेत राम आणि लक्ष्मणाला पाठवून दे. कोणत्याही प्रकारची हानी त्यांना होणार नाही, उलट त्यांची कीर्ती वाढल्याशिवाय राहणार नाही. आता वसिष्ठ ऋषींनीच समजूत काढले म्हटल्यानंतर आमच्या दशरथ राजाचा नाईलाज झाला. दिलं पाठवून त्या विश्वामित्रांसमवेत आमच्या राम आणि लक्ष्मणाला. निघाले राम लक्ष्मण विश्वामित्र निघाले त्या यज्ञ मंडपाच्या ठिकाणी निघाले. आता रस्त्यानं जाताना हे चालत निघालेले. आता चालता 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 थोडीच कोणी मुक्यानं जाणार आहे, काहीतरी गप्पा गोष्टी गुजगोष्टी करतच असतील की त्यावेळेस राम लक्ष्मण आणि ते विश्वामित्र काय गप्पा मारत असतील अंदाजे. म्हणजे काय विषय त्यांचा चाललेला असेल? ऊसाचा सीझन चालू झाला नाही का, कारखाने चालू झाले का, दर काय दिलाय कारखान्याने, इकडच्या आमच्याकडच्या एवढे दिलाय, तुमच्याकडचा केवढा आहे, असं काही चर्चा करत होते का ते? नाही. शास्त्र विचार त्यांचा त्या ठिकाणी सगळा चाललेला, शास्त्रार्थ चाललेला. आणि ही शास्त्र चर्चा कुठपर्यंत आली तर ब्रह्मज्ञानापर्यंत येऊन ठेपली. आता त्या ब्रह्मज्ञानाचा विषय निघाल्यानंतर रामरायांनी विश्वामित्र ऋषींपुढं जिज्ञासा प्रकट केली आणि ते ब्रह्मज्ञान जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. आता ब्रह्मज्ञान रामराय प्रत्यक्ष म्हणतायत की ब्रह्मज्ञानाचा उपदेश आपण करावा असं म्हटल्यानंतर आमच्या विश्वामित्र ऋषींना थोडंसं अवघड वाटलं, म्हणजे आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं. राम प्रत्यक्ष परब्रह्म असताना परब्रह्मानं म्हणावं काय ब्रह्मज्ञानाचा उपदेश मला करून घ्यायचा आहे, थोडंसं आश्चर्य वाटलं. परंतु विचार केला, म्हटले प्रत्यक्ष परब्रह्म आहे, देव आहे, असेल काहीतरी लीला त्या परब्रह्माची, काय करायचं आपल्याला म्हणता येत ना तर करायला हरकत नाही. परंतु आपण रामरायाला ब्रह्मज्ञान